का हो? अमेरिकेने इराणवरती हल्ला का केला? तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो आता. बघ, अमेरिकाने इराणवर का हल्ला केला या विषयामध्ये आपल्या चॅनलवर एक सिरीज आपण चालू केलेली आहे. याचा पहिला भाग मी आपल्या चॅनलला टाकलेला आहे. त्यामध्ये बेसिक नॉलेज तुला भेटेन किंवा जो कोणी पाहते त्याला भेटून जाईल. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेने इराणवर हल्ला का केला. तर यामध्ये आपल्याला थोडं मागे इतिहासामध्ये जावं लागेल. पंतप्रधान होते मोहम्मद मोसादेक. या मोसादेक यांनी इराणमध्ये असलेल्या तेल कंपन्या, ज्याही तेल कंपन्या होत्या त्या तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. त्यावेळेस इराणमध्ये अँग्लो इराणियन तेल कंपनी होती जी ब्रिटनची होती. त्यामुळं काय झालं, ब्रिटनचा नफा जो येणार होता तो नफा या राष्ट्रीयकरणामुळं चालला गेला. त्यामुळे ब्रिटन संतापला आणि ब्रिटनने अमेरिकेला मदत मागितली. मग अमेरिकेने आणि ब्रिटनने या दोन्ही देशांनी मिळून अमेरिकेची CIA आणि ब्रिटनची MI6 या दोन्ही गुप्तचर यंत्रांनी मिळून 1953 मध्ये इराणमध्ये मोठा खूप घडून आणला. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी मिळून इराणचं सरकार पाडलं आणि त्या ठिकाणी रेजा पल्लवी या राजाला बसवलं. हा यांच्या ऐकण्यातला होता. जोपर्यंत हा सत्तेमध्ये होता तोपर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि इराण यांचे संबंध चांगले होते. परंतु प्रश्न त्यावेळेस आला ज्यावेळेस इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि यावेळेस इराणमध्ये खोमेनी हे सत्तेमध्ये आले. जसेच खोमेनी हे सत्तेमध्ये आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर अमेरिका याला विरोध झाला. परंतु पुढं या सरकारच्या विरोधात असंतोष वाढत गेला आणि पुढं 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि या इस्लामिक क्रांतीनंतर सर्व गोष्टी बदलल्या. अमेरिका आणि इराण यांच्या संबंधामध्ये तणाव चालू झाला आणि ज्यावेळेस ही 1979ची इस्लामिक क्रांती झाली त्यावेळेस इराणच्या काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या एम्बसीवर हल्ला केला आणि तेथे असलेले 52 अमेरिकन अधिकारी यांना त्यांनी होस्टेज बनवून ठेवलं आणि या 52 अधिकाऱ्यांना इराणने 444 दिवसांपर्यंत बंदिस्त करून ठेवलं होतं आणि ही गोष्ट अमेरिकेसाठी अतिशय अपमानजनक होती. आणि ह्या होस्टेज क्रायसिसला कारण काय होतं, हा जो राजा पल्लवी आहे हा तब्येत बिघडल्यामुळं अमेरिकेला गेला ज्यावेळेस इस्लामिक क्रांती होती. त्यामुळे इराणमध्ये लोकांना काय वाटलं की अमेरिका ह्या रेजा पल्लवीला पुन्हा आश्रय देत आहे आणि जसं अमेरिकेने 1952-53 मध्ये केलं होतं तसंच पुन्हा एकदा सत्ता पाडून ह्याच रेजा पल्लवीला पुन्हा एकदा इराणच्या गादीवर बसवेल. त्यामुळं इराणच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या या एम्बसीवर हल्ला केला आणि या 52 लोकांना कैद केलं. अमेरिकासारखा एवढा मोठा देश, जी महासत्ता म्हणून आज जगामध्ये ओळखली जाते, हा देश 444 दिवस अतिशय हतबल झालेला होता. अमेरिकेची या ठिकाणी हार झालेली होती. नंतर अमेरिका आणि इराणचे संबंध अधिकच खराब होत गेले. पुढे इराणने न्यूक्लिअर पॉवर होण्यासाठी त्यांचे प्रोजेक्ट चालू केले. या प्रोजेक्टपासून सुद्धा अमेरिकेला अडचण होती आणि यासोबतच अमेरिका आणि इस्रायलला सुद्धा या संदर्भामध्ये अडचण होती. इस्रायलचा विषय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुला समजून सांगेल.